मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण राजमा कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथं 1.5 वाटी राजमा घेतला आहे। 6 ते 7 तास आधी भिजवून घ्यायचा, त्यानंतर शिजवायला घ्यायचा, म्हणजे तो लवकर शिजून तयार होतो। आता यामध्ये राजमा घातला, पाणी घालायचं, त्यानंतर 3 ते 4 शिट्ट्या मीडियम गॅसवर करून घ्यायच्या। आता कुकर साईडला ठेवूयात, त्याची वाफ जाते तोपर्यंत आपण फोडणी घालूया। फोडणीसाठी 2 चम्मच तेल घेतलं, तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते ॲड करायचे। 2 तेजपत्ते ॲड करायचे, त्यानंतर 2 मोठे कांदे घेतले बारीक चिरून, ते पण यामध्ये ॲड करायचे। 1 मिरची घेतली आहे, तिखट आहे खूप म्हणून मी एकच घेतली आहे। आता हे सगळं परतून झालं की यामध्ये चणा डाळ मिक्स करायची, ती पण मिक्स झाली की आता मी याच्यामध्ये 2 बेडगी मिरची ॲड केलेली आहे, ती पण परतून घ्यायची। आणि यामध्ये मी 1 मोठा टोमॅटो कट करून ॲड केलेला आहे, प्युरी ॲड केली तरी पण चालेल। आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत याला परतून घ्यायचं। त्यासाठी मी इथं थोडंसं मीठ ॲड केलं, मिठामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो। आता टोमॅटो थोडा सॉफ्ट व्हायला आला की यामध्ये आपण घरातले रेग्युलर मसाले आपण यूज करूयात। हळद, मिरची पावडर, कांदा मसाला, धना पावडर, थोडीशी बेडगी मिरची पावडर पण मी ॲड केली आणि घरातला थोडासा मसाला घेतला आहे। आता हे सगळं मिक्स करायचं। यामध्ये मसाला जळावा नाही म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं, मिक्स करायचं आणि 1 ते 2 मिनटं ह्याला वाफवून घ्यायचं। आता बघा, वाटण न करता मसाला इतका सुंदर झालेला आहे, वाटणाची गरजसुद्धा नाही आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची, यामध्येच मिक्स करून घ्यायचं। आणि आपण यामध्ये आता राजमा ॲड करूयात, जो आपण बॉईल करून ठेवलेला आहे। सगळा राजमा यामध्ये ॲड करायचा आणि मी याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी ॲड केलं आहे, पण ज्यामध्ये मी राजमा शिजवून घेतलेला आहे तेच पाणी मी यामध्ये ॲड केलं। आता हे सगळं मिक्स करायचं। बस, आता जास्त टाईम लागणार नाही, एकदम झटपट तयार होतो। आणि यामध्ये अर्धा लिंबू घालायचा, मिक्स करायचं। आपला राजमा ऑलमोस्ट तयार आहे। आता बघू शकताय, मस्तपैकी गरम गरम खायला घ्यायचं। खूप छान झालं आहे। तुम्ही यासोबत राईस खाल्ला तरी चालेल किंवा चपाती भाकरी काहीही घेऊ शकता। खूप छान होतो, झटपट तयार होतो। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच फॉलो करून जा। थँक्यू।